नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बातमी आता ठाण्यातून यासाठी महत्त्वाची झाली आहे कारण ठाणे हे एकनाथ शिंदेंचं शहर म्हणून आता ओळखलं जात आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे काही काळ मुख्यमंत्री राहिले, आता ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये 2 खड्डाबळी गेले आहेत आणि त्यात एक तर चक्क ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा जवान आहे, दुसरी महिला आहे. महिलेची कहाणी तर इतकी वाईट किंवा हृदयद्रावक म्हणावी लागेल की ती आपल्या नवऱ्याबरोबर घर बघायला गेली होती. गाडी खड्ड्यात गेली, ती उडून दुसऱ्या बाजूला पडली आणि तिच्यावरून ट्रक गेला. अशीच काहीशी स्थिती ही त्या TDRF म्हणजेच ठाणे डिझास्टरच्या एका जवानाबद्दलही झालेली आहे. ही सगळी घटना यासाठी चर्चेला आणणं गरजेचं आहे कारण ही घटना तुमच्या माझ्याबाबत कधीही घडू शकते हे अत्यंत जबाबदारीनं सांगितलं जात आहे. कारण खड्डे नाहीत असे रस्ते आता सापडायला सुद्धा अवघड आहेत. पाऊस आला की खड्डे पडतायत. खड्डे पडू नयेत म्हणून मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये 400 कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधायला घेतले. परिस्थिती ठाण्यात काय वाईट होती का? पण ठाण्यातली परिस्थिती आणखी वाईट व्हावी अशी स्थिती आत्ता झालेली आहे. ठाण्यामध्ये 2 खड्डाबळी गेले आहेत आणि 1 खड्डाबळी जाता जाता राहिला आहे. मनसेनं लगोलग त्या प्रश्नावर आंदोलनही केलेलं आहे. मग प्रश्न उपस्थित राहत आहेत की हे वारंवार खड्डे का पडतात, दर पावसात खड्डे का पडतात? एखादं क्षेत्र सर्वाधिक पावसाचं क्षेत्र म्हणून जर गणलं जात असेल तर त्या भागामध्ये पावसाला सहन करण्यासारखे रस्ते बनवता येत नाहीत का? अशी परिस्थिती जगात कुठेच नाही का की पावसाला सहन करण्यासारखे रस्ते बनतायत आणि दीर्घकाळ टिकतायत सुद्धा? या चर्चेत एक उल्लेख आवर्जून येईल आणि तो मी प्रस्तावनेत सुद्धा करू इच्छितो की पुण्यामध्ये जंगली महाराज रोड याचं जेव्हा डांबरीकरण झालं तेव्हा त्या कंत्राटदारानं इतका सुंदर रस्ता बनवला की पुढची अनेक वर्ष तिथे खड्डा पडला नाही. पण खड्डा पडला नाही म्हणून त्याचं कौतुक व्हायच्याऐवजी त्याला महापालिकेत काम मिळणंच बंद झालं होतं. एकूणात प्रशासनाची व्यवस्था किती गलथान असते ते या निमित्तानं दिसून येईल. नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक 5 खड्डाबळी गेले. ठाण्यात लागोपाठ 2 खड्डाबळी गेले आहेत आणि अशाच घटना सातत्यानं कानावर येत आहेत. सरकार काय करतंय हा प्रश्न आहेच. या निमित्तानं आपल्यासोबत चर्चेत जोडल्या गेलेल्या मान्यवरांकडे आपण वळणार आहोत. त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. तत्पूर्वी त्या मान्यवरांना एक छोटीशी विनंती आहे की आपण पूर्ण वेळ TV स्क्रीनवर दिसणार आहात तेव्हा कृपया आपण समोर पाहत रहा. आपल्यासोबत अनिश गाढवे जोडले गेलेले आहेत. अनिश गाढवे हे शिवसेनेचे या चर्चेतले उबाठा गटाचे प्रतिनिधी आहेत. वैभव काळे आपल्यासोबत रस्ता सुरक्षा अभ्यासक म्हणून जोडले गेलेले आहेत. मला या मान्यवरांना चर्चेत आठवण करून द्यायची आहे की चर्चेला वेळेची मर्यादा आहे तेव्हा कृपया नेमकं मोजक्या शब्दात आणि कमी वेळात मांडा म्हणजे अधिकाधिक प्रश्न उपस्थित करता येतील. पहिला मुद्दा मी आधी वैभव काळे आपल्यापर्यंत घेऊन येतो. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण उत्तराची सुरुवात करायची. आपल्यासाठी प्रश्न असा आहे की खड्डे पडण्याचं कारण हे बहुतेक वेळेला जोरात आलेला पाऊस हे असतं की वस्तुस्थिती काही वेगळी असते? जोरात आलेला पाऊस हे तर आहे, पण साधारणतः कुठच्या एरियात किती पाऊस पडतो याचा अभ्यास आपल्याकडे कदाचित तेवढा होत नसेल किंवा त्या रस्त्यावरनं जाणारा ट्रॅफिक हा कशा प्रकारचा आहे याचाही तेवढा अभ्यास केला गेला पाहिजे. आणि त्याप्रमाणे रस्ते जर का बनवले गेले तर नक्कीच त्याच्यावर काहीतरी फरक पडू शकेल असं मला वाटतं. जी वैभवजी, जरा एकदा सामान्य माणसांच्या निमित्तानं त्यांना समजेल अशा भाषेत एकदा सांगूयात की एखादा रस्ता, मग तो टार रोड असेल, डांबरी रस्ता असेल आणि एखादा रस्ता जर तो सिमेंट कॉन्क्रीटचा असेल तर तो बनतो कसा? आता टार रोड जो आहे तो पूर्वी त्याच्या वेगवेगळ्या लेयर्स टाकून बनवल्या जायच्या. आधी मुरुम आणि त्याच्यावर दगडाच्या किंवा खडीच्या बारीक बारीक याच्या वेगवेगळ्या लेयर टाकून तो रस्ता बनवला जायचा. आता कॉन्क्रीटचा जसा आपण स्लॅब कुठेही घातला जातो त्या प्रकाराने तो बनवला जातो. पण रस्ता बनवताना मी परत तेच सांगतोय की त्या रस्त्यावरनं कुठच्या प्रकारचा ट्रॅफिक जाणार आहे, त्याचा लोड किती आहे, त्या रस्त्याची कॅपॅसिटी काय आहे. आता शहरात आपल्याकडे रस्ते कॉन्क्रीटचे होतात तेव्हा त्या
ह्याच्यावरनं जाणाऱ्या साधारणतः छोट्या प्रमाणातल्या गाड्या असतात. छोट्या म्हणजे वजनाने हलक्या म्हणतोय मी. आणि जेव्हा हायवे बनवले जातात, जसं आता समृद्धी हायवे बनवला जातो किंवा आपल्याकडे सगळ्यात पहिला बनलेला बॉम्बे पुणे रोड जो आहे, जी एक्सप्रेस हायवे जो आहे, ते बनवताना त्याच्यावरनं कशा प्रकारचा लोड, किती लोडेड गाड्या जाणार आहेत, कुठच्या प्रकारच्या गाड्या जाणार आहेत, त्याप्रमाणे त्या रस्त्याचं डिझाईन केलं जातं. तसंच एक मग बाकी माझा माझा पुढचा प्रश्न आपल्यालाच आहे. मी त्यानंतर अनिश गाढवे यांच्यापर्यंत जातो. या चर्चेत आता अंकुश कदम येणं अपेक्षित आहे. ते उद्धव गटाच्या मुद्द्यांना प्रतिवाद करतील आणि ते आपल्याकडून शिंदे गटाचा मुद्दा मांडतील, शिवसेनेची भूमिका मांडतील. पण तत्पूर्वी एक आणखी प्रश्न वैभव काळे मी आपल्यापर्यंत घेऊन येतो. सर्वसाधारणपणे जेव्हा हायवेची रचना होते त्यावेळेला अशा महामार्गावर प्रचंड वजनी वाहतूक होत असते. ती सुरक्षितरित्या व्हावी आणि त्या वजनी वाहतुकीच्या मुळे रस्त्यांना इजा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी? कसं आहे, आपल्याकडे तुम्ही जसं मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणालात तसं जंगली महाराज रोड हे एक त्यातलं चांगलं उदाहरण आहे, जो डांबराचा रस्ता आहे. तसंच आपल्याकडे ऑस्ट्रेलियाहून पण एक मराठी उद्योजक प्रस्ताव घेऊन आले होते की आपल्याकडे जे प्लॅस्टिकचं विघटन कसं करावं ह्याच्यावर जो आत्ता आपल्याला प्रश्न भेडसावतोय, त्याच्यातनं रस्त्याची निर्मिती कशी करता येईल ह्याच्यावर पण प्रयोग झाला होता. पण आपल्याकडे काही कारणाने तो पुढे गेला नाही. तर तशाच प्रकाराने आपले जे रस्ते आहेत, आता हायवे जेव्हा बनवला जातो तेव्हा रस्ते बनवताना जी आपण बोलत राहा, मी ऐकतोय, आपलं सगळेच प्रेक्षक ऐकतायत. रस्ते बनवताना मी म्हटलं तसंच, आता जसा मी परत तेच सांगतो की कॉन्क्रीटचा रस्ता बनवला की त्याची ड्युरेबिलिटी वाढते, त्याचं काय म्हणता येईल आयुष्य वाढतं, मेंटेनन्सचा तसा प्रॉब्लेम येत नाही. बरं, पण ते रस्ते बनवताना जसं आता कोकणात प्रॉब्लेम येत होता किंवा येतोय, रादर कोकणातली भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे तिथे रस्ते अजूनही कॉन्क्रीटचे जे बॉम्बे गोवा रोड बनवला जातोय ते रस्ते खचतात, कारण जमिनीत होणारी स्थित्यंतर आहेत याचाही तेवढा विचार करायला लागतो. बिलकुल. या बऱ्याच गोष्टी तिथे विचारात घ्यायला लागतात कुठचाही रस्ता बनवताना. किंवा तिथे तुम्ही म्हणालात तसा पाऊस, एकच मिनिट, पडणारा पाऊस जो आहे त्या पाण्याचं विघटन व्यवस्थित व्हावं, पाणी रस्त्यावर साचू नये, त्याचाही विचार करून रस्ता बनवला गेला तर नक्कीच त्याचा फरक जाणवेल. बिलकुल. आपण वैभवजी जोडलेले राहा. चर्चेच्या निमित्तानं पुढे जातोय. अनिश गाढवे आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला आता दृश्यामध्ये दिसत आहेत. अंकुश कदम आत्ता ज्या भागात आहेत तिथे काही तांत्रिक अडचणीमुळे ते आपल्याला दृश्यात दिसत नाहीत, पण ते आवाज रूपी आपल्या आत आहेत. मला पटकन अंकुशजी आपल्याला विचारायचं आहे, माझा आवाज आधी येतोय का आपल्याला? आपण फोन लाईनद्वारे जोडले गेलेले आहात. हो, येतोय. आपण खरं उत्तर द्याल का? ठाण्यात जे 2 खड्डाबळी झाले त्याची जबाबदारी तुमच्या प्रशासनावर द्यायची का? नक्कीच या गोष्टीचं कोणीही अतिशय संवेदनशील गोष्ट आहे आणि याबद्दल कोणालाही असं वाटणार नाहीये की अशा गोष्टी घडल्या पाहिजेत. परंतु ज्या पद्धतीनं विक्रमी पावसाचा ठाणा आणि कोकण भागात हे होते, झालेली घटना हे बद्दल खरोखरच अंकुशजी माफ करा, आपण बोलताय पण आपला नेटवर्कचाही आवाज नीट येत नाहीये. एकदा परत आपल्याला संपर्क करतो. मी येतो आपल्यापर्यंत परत थोड्या वेळा नंतर. अनिश गाढवेंपर्यंत जाण्याची वेळ आहे. उभाटाचे प्रवक्ता या नात्यानं ते आपल्या सोबत आहेत. अनिशजी, ठाण्यातल्या रस्त्यांची दुरवस्था कुणामुळे झाली आहे? सर्वात प्रथम एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आज आपण ठाण्याच्या रस्त्यांमधला हा खरंच मी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे खरंच आभार मानतो. आपण ठाण्यातले रस्ते आणि त्या रस्त्यांवरचे अपघात हा विषय घेतला, मी आभार मानतो. धन्यवाद. दुरावस्था कोणामुळे झाली यापेक्षा त्याची कारणं काय आपण हे जाणून घेऊयात. आता काय होईल ते राजकारण मला अजिबात करायचं नाही, या नेत्यामुळे त्या नेत्यामुळे, या पक्षामुळे त्या पक्षामुळे. आपण एक लक्षात घ्या, ठाण्यात दोन ते तीन महत्वाची शहर ठाण्याला जोडलेली आहेत. एक मुंबई, नवी मुंबई, भिवंडी असेल आणि या बाजूला मीरा भाईंदर असेल. घोडबंदर मार्गे गुजरात मार्गे अवजड वाहतूक होते. त्यानंतर भिवंडी मार्गे, वाडा मार्गे पुन्हा नाशिकच्या दिशेने अवजड वाहतूक होते. एवढ्या अवजड वाहतुकीचे ठाण्याच्या रस्त्याची कॅपॅसिटी आहे का, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे.
मेट्रोची कामं चालू आहेत, त्या मेट्रोच्या कामांच्या दरम्यान त्या खालच्या रस्त्यांची काय परिस्थिती होते हे प्रशासन पाहत आहे का? दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, काल परवामध्ये तुम्ही जर पाहिला असाल एक भला मोठा कंटेनर उभाच्या उभा एका खड्ड्यामध्ये जातो. म्हणजे विचार करा, जर कंटेनर जाऊ शकतो तर आज त्या महिलेची काय जसा तुम्ही उल्लेख केला, मी त्या क्षणी स्वतः तिथे उपस्थित होतो. मी पाहिलंय काय घडलंय तिथे ते, आणि ती अवस्था पाहिली, कशा प्रकारे तिच्या अंगावर ते कपडे टाकून होते हेही मी पाहिलंय. मला माफ करा, पण मी आज इथे राजकारण करण्यासाठी अजिबात बसणार नाहीये. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठाण्यातनं निधी जातो असं आपण म्हणतो, ठाण्यातून सर्वांना निधी मिळतो, ठाण्यामध्ये गेलात तर तुम्हाला तुमच्या विकास कामांचा निधी मिळतो, पण स्वतः ठाण्याला तो निधी मिळतो का? हा पहिला प्रश्न आहे. सरकार कोणाचंही असो, मी म्हणणार नाही एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत किंवा महाराष्ट्रात आणखी एक पालकमंत्री म्हणून इथे कोणी आहे, नाही, तो विषय बाजूला ठेवूयात. पण स्वतः एकनाथ शिंदे आपल्या मतदारसंघाचा खरंच विकास करत आहेत का? हा पहिला प्रश्न आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, आणि ते उदाहरण मला काल परवाच आहे त्यामुळे द्यावंसं वाटतं. मी स्वतः ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक स्टॅटिस पूल आहे, जो पूल गावदेवीला ठाणे रेल्वे स्टेशनला जोडतो. त्या पुलावरचे जे पत्रे आहेत, ते पत्रे हवेमध्ये लटकत आहेत तारांच्या आधारावर. मी त्याच्यावर एक व्हिडिओ केला, आणि त्या व्हिडिओवर मी हे सांगितलं, हा पत्रा केव्हाही तुटेल, कुणाचीही मान कापून जाईल. आता काय ठाणे महानगरपालिकेने तो पत्रा हलवला नाही. म्हणजे विचार करा, माणसांच्या जीवाचं मोल काय आहे. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. ठाण्यामध्ये रस्त्यांच्या गटारावरची गोल झाकणं बदलायला पैसे नाहीये ठाणे महानगरपालिकेकडे, पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा नगरसेवकांना आपल्या नव्या पुऱ्या स्कॉर्पिओ हव्यात. आता स्कॉर्पिओ मिळाल्यानंतरच आपण त्या रस्त्यांची दुराव्यवस्था बघायला जाणार आहात का? हा माझा पहिला सवाल आहे. कुणाचंही सरकार असो, उद्या आमचंही सरकार असेल ना, मी हाच प्रश्न करीत, जर हीच अवस्था पुन्हा दिसली तर. मी पुन्हा सांगतो, इथे प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे, राजकारणाचा अजिबात नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती घेतली तर जवळपास फक्त खड्डे अपघातात 15,000च्या आसपास दरवर्षी, म्हणजे मी गेल्या 2 वर्षात आकडा घेतला, 15,000च्या आसपास मृत्यू होतात. आता हे 15,000 जर मृत्यू तुमच्या माझ्या घरातले जर कुणाचे झाले तरच आपल्याला त्याचं गांभीर्य कळणार आहे का? फक्त एकट्या नागपूरचे मी आकडे घेतले, गेल्या 4 महिन्यांचे 107 जणांचा मृत्यू झाला एकट्या नागपूरमध्ये खड्ड्यांचा. आता नागपूरमधून स्वतः मार्ग म्हणजे आता देशाचे मंत्री स्वतः गडकरी प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या नागपूरमध्ये जर 106 जणांचा मृत्यू होत असेल तर हा आकडा भूषावह अजिबात नाही. गडकरी साहेबांचं पण सोडून द्या साहेब, महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. मी अजूनही मानतो हे महाराष्ट्र प्रगत राज्य आहे, उद्योग धंद्यांचं राज्य आहे. अशा राज्यामध्ये जर दिवसादिवसाला असे जर मृत्यू होत असतील तर हे आपले नाकं कापणारं नाही आहे का? बिलकुल. अनिशजी, आपण हा मुद्दा मांडत आहात, आणि त्याच निमित्तानं खरं तर आपल्याला उत्तरं घेण्याच्यासाठी अंकुश कदम यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. पण प्रेक्षकांना हे मला इथे आवश्यकरित्या सांगावं लागेल की या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेच्या अनेक प्रवक्त्यांना आपण संपर्क केलेला होता. अनेकांनी येन केन प्रकारेनं आपली स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ठाण्यातल्या रस्त्यांविषयी चर्चा करणार आहोत, तेव्हा 5 मिनिटांनी सांगतो, 10 मिनिटांनी सांगतो असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेलेली आहे. आत्ताच्या घडीला सुद्धा अंकुश कदम चर्चेत उपलब्ध झाले होते, मात्र त्यांचा फोनवरचा आवाज इतका अस्पष्ट होता की आम्ही तो प्रेक्षकांना ऐकू शकत नव्हतो, आणि थोड्या वेळात त्यांना पुन्हा एकदा जोडून घेण्याचा आम्ही प्रयत्न सातत्यानं करतो आहोत. आत्ताच्या घडीला अनिश गाढवेंनी अनेक आरोप केलेले आहेत. सरकारला आम्ही वारंवार उत्तराच्यासाठी संधी देतो आहोत, पण जर केवळ अनास्था म्हणून त्यांच्या गटाचे लोक बोलायला उपलब्ध झाले नसतील तर कृपया आमच्यावर पक्षपाताचा आरोप उद्या त्यांनी लावू नये, म्हणून ही आपल्या समोरची वक्तव्याची मालिका मला करावी लागली. अनिशजी, आपण जे काही मुद्दे मांडलेत ते ऐकलेले आहेत. खरं तर यावरचं उत्तर सरकारकडून यायला हवं, पण मी सरकारी उत्तराच्या ऐवजी काही तांत्रिक बाबी वैभव काळे यांच्याकडून समजून घेऊ इच्छितो. वैभवजी, आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिला गेला की पालिकांच्याकडे पैसे नसणं, पालिकांच्या तिजोऱ्या रिकाम्या असणं. मुंबई वगळता बहुतेक राज्यातल्या महापालिका या कर्जबाजारी तरी आहेत किंवा तोट्यात तरी आहेत. आपण अगदी ठाण्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवूया. ठाण्याला त्यांच्या रस्त्यांवरचे खड्डे दुरुस्त करण्याच्यासाठी ठाणे जिल्ह्याला, मग जिल्हा परिषदेला असो किंवा ठाण्यातले रस्ते ज्यांच्या ताब्यात आहेत त्या सर्व सरकारी आस्थापनांना पैशाची खरंच सणसण भासते का? हो, कारण जर का आपण एखादी गोष्ट कुठचीही सुधारणा करायची म्हटली तर
सगळ्या गोष्टी शेवटी येऊन थांबतात या पैसा उपलब्ध किंवा फंड उपलब्ध होणं न होणं याच्यावरच. आता त्याच्यात सुद्धा मी ॲज अन एक्सपर्ट म्हणून किंवा रोड सेफ्टीत मी काम करतो त्याने मी बघितलं तर ठाण्यातल्या बऱ्याचशा हायवेच्या रस्त्यावर खड्डे सुद्धा जे बुजवले गेलेले आहेत त्याच्यावर सुद्धा अशा प्रकाराने ते डांबर टाकलं गेलेलं आहे की ते 100% टू व्हीलरवाल्यांना तर घातकच आहे. असे म्हणजे आपण ज्याला ठिगळ लावणं म्हणतो अगदी शुद्ध स्पष्ट मराठीत म्हणत झालं तर रस्त्यावरचे खड्डे बुजवताना पूर्वी ते पेवर ब्लॉक घालायचे जे खूपच धोकादायक होतं. त्याच्यानंतर आता जे काही डांबरानी किंवा ज्यांनी ज्या काही मटेरियलने ते काय खड्डे बुजवण्याचं काम करतायत ते असं टाकतात की जसं काही त्याचं ठिगळ लागलाय. म्हणजे जर का एखादा मोटरसायकलवाला कुठचाही ट्रकच्या मागणं चालला असेल आणि त्या ट्रकवाल्याने जर का तो खड्डा जो काय पॅच मारलेला आहे तो त्याच्या गाडीच्या सेंटरला घेऊन गेला तर मागणं गेलेली मोटरसायकल ही त्याच्यावरनं 110% उडणार आहे आणि त्याचा कंट्रोल जाणार आहे. बरं आपल्याकडे हेल्मेट हे कशाला दिलाय किंवा हे फक्त कायद्याने कंपल्सरी केलाय म्हणून घालायचं असा जो काही आपल्या लोकांकडे जो विचार चाललेला आहे किंवा प्रत्येकाकडे म्हणण्यासारखं म्हणजे एखादं स्पेअर डोकं अवेलेबल असल्यासारखी जी लोक वागतायत की हा बाबा एखाद्याला मार लागला तर ठीक आहे संडेला मला सुट्टी असते तेव्हा मी माझ्या डोक्याचं रिपेअरिंग करीन आता लागलं तर दुसरं डोकं मागवून घेईन. तर असं ते शक्य नाहीये त्यामुळे हेल्मेट वापरलं न जाणं हाही त्याचा एक भाग आहे. अजून एक त्याच्यात भाग येतो तो म्हणजे गाडीवर बसताना सुद्धा कशा प्रकाराने आपल्याकडे बेसिक या सगळ्या गोष्टींसाठी असलेल्या सुविधांचा वापर न करणं हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. बर आपण वैभवजी जोडलेले रहा. या चर्चेमध्ये आता अरुण सावंत आलेले आहेत. अरुण सावंतजी माझा आवाज येतोय आपल्याला? हो तुमचा आवाज मला अगदी स्पष्ट येतोय जी. अरुण सावंतजी थोड्या वेळापूर्वी आपल्या चर्चेमध्ये उबाटाचे प्रवक्ता असं सांगत होते की ठाण्यातल्या अनेक रस्त्यांवर प्रचंड दुर्लक्ष होतं आहे. त्यांनी आपल्या नेत्यांचं नाव घेऊन असं म्हटलं की त्यांना त्यांच्या मतदारसंघात सुद्धा आवश्यक तो विकास घडवून आणता आलेला नाही. मी आपल्याला त्याच्या उत्तरासाठीचा वेळ देतोय. आपण आपलं उत्तर द्यायचं आहे आणि नंतर मी माझे प्रश्न विचारणार आहे. आपल्या उत्तराची वेळ सुरू होतीये. 1 मिनिट आपलं आहे. कसं आहे काते साहेब पहा जी दुर्घटना घडलेली आहे ती मी आज दुपारी विविध टीव्ही चॅनेल्स वरती माहिती गोळा करता करता मला कळलेली. अतिशय मला वाटतं ही शहापूर साईडला कुठेतरी हे घडलं आणि 2-4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या दुर्घटना घडल्या होत्या. आता या दुर्घटना ज्या काही घडतात या खड्ड्यांमुळे घडत आहेत याबद्दल वादच नाही. ज्यावेळेस जी कोणी वाहनं चालवत असतात त्यांना पावसामुळे पाणी साचल्यामुळे कधी कधी रस्त्यातले खड्डे दिसत नाहीत आणि त्या खड्ड्यात त्यांची गाडी त्यांनी घातल्यानंतर तोल जातो आणि ते पडून अशा प्रकारचे अपघात होत आहेत. असे घडले नाही पाहिजेत आणि याकरिता संबंधित विभागांमध्ये जी त्या रस्त्याची देखभाल जे कोणी पाहत असतात ते PWD असो किंवा CPWD असो किंवा महानगरपालिका असो यांचं हे कर्तव्य आहे की आपल्याला जे काही अंतर दिलेले आहेत त्या अंतरामध्ये सतत देखरेख करून तिथे जर मोठे मोठे खड्डे असतील तर ते तात्काळ बुजवले गेले पाहिजेत आणि जर ते नाही बुजवले गेले तर असे अपघात होतात आणि नाहक बळी जातात. तर ते जे काही असे बळी त्या त्या विभागात घडत असतील तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई ही झालीच पाहिजे. तसेच ज्यांचा कोणाचा मृत्यू झालेला आहे सावंत साहेब एक छोटीशी आठवण आपल्याला करून देतो. काही दिवसांपूर्वीची घटना आहे. म्हणजे खरं तर काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा मी थोडी दुरुस्ती करतो. 1 वर्षापूर्वीची घटना आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची चर्चा झाली असता स्वतः दस्तूरखुद्द एकनाथ शिंदेजी तिथे गेलेले दिसले. त्याचबरोबर ठाण्यातल्याही काही रस्त्यांवर त्यांनी खड्ड्यांच्या निमित्तानं दौरा केला आणि तिथे अधिकाऱ्यांना झापलेलं होतं. ही सगळी स्थिती त्यानंतर परत कधीच दिसली नाही. कोणती परिस्थिती दिसली नाही असं आपलं म्हणणं आहे. त्यांचे आढावा दौरे दिसले नाहीत. ठीक आहे, माझी अशी अपेक्षा नाही आहे की प्रत्येक गोष्ट ही एकनाथ शिंदेंनी करावी. त्यांच्या हाताखाली एवढे महान नेते आहेत ना, नरेश म्हस्के नावाचे खूप महान नेते आहेत. ते का तसे दौरे करत नाहीत? त्यांच्या हाताखाली महापौर आहेत, उपमहापौर आहेत, नगरसेवक आहेत. ही सगळी मंडळी प्रशासनाकडून काम का करून घेत नाहीत? प्रसादजी पहा आपण याच्या त्याच्यावर आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. ज्या ज्या विभागाची ही जबाबदारी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम हे आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे.
नेत्यांचं तर कर्तव्य बनतंच की माझ्या स्वतःच्या जे काही मतदारसंघ असतो तिथे फिरलं पाहिजे, आपण फिरलं पाहिजे, आपले जे कोणी पी असतील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. परंतु हे काम त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचं नाही का? ज्यांच्याकडे रस्ते दुरुस्तीचं काम दिलेलं आहे त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि रस्ते सुस्थितीत ठेवले पाहिजेत, जेणेकरून नागरिक जो काही टॅक्स भरत असतात जी. त्या टॅक्सचा उपयोग झाला पाहिजे. नाही तर मोफत फक्त आपण टॅक्स गोळा करणार आणि नागरिकांच्या खड्ड्यांमुळे नाहक बळी जाणार, हे योग्य नाही. या मताचा मी आहे. आणि बिलकुल जे सावंतसाहेब, कोणी आपण बळी फार गेलेले फार स्पष्ट भूमिका घेतली, त्याबद्दल धन्यवाद. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला नाही मिळालं. सगळं काही प्रशासनानं करायचं हे लोकशाहीत होत नसतं. प्रशासनावर हा राज्यकर्त्यांचा अंकुश लागतो. म्हणून मी प्रश्न विचारतोय की ठाण्याचे खासदार काय करतायत, ठाण्याचे महापौर काय करतायत, ठाण्याचे आपले नगरसेवक काय करतायत? नाही ते आता आपण त्यांना प्रश्न विचारूया यापुढे की तुमच्या विभागामध्ये जे काही खड्डे पडत असतात जी. आणि बळी जात असतात तर याच्यावरती आपली देखरेख का नाही? परंतु आपण ठाणा म्हटलं म्हणजे ठाणा म्हणजे जिथे एकनाथ शिंदे राहतात तो भाग होत नाही. हे जे काही अपघात झालेले आहेत ना, घटना दुर्दैवी आहे, त्याचा मला त्या दुःख मला सुद्धा आहे, पण ते घडली आहे. आपण फार पुढे म्हणजे शहापूरला, जी. शहापूर हा ठाण्यामध्ये तो भाग, परंतु आपण नाक जोडून तो एकनाथ शिंदेजी किंवा मस्के साहेबांच्या घराच्या जवळ आणू नका ना. नाही, तसं नाहीये. ठाणे जिल्ह्याचा राजकीय चेहरा म्हणून आपल्या साहेबांकडे पाहिलं जातं. ठीक आहे, आमचे साहेब पहा, मुंबई इतकी वर्ष खड्ड्यांमध्ये होती. जी. आता मुंबईमधले जवळजवळ 95% खड्डे कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे बंद झालेले आहेत. ठाण्यामध्ये फार मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत, कदाचित त्याच्यामुळे हे खड्डे राहिलेले आहेत. ती चूक आहे, ही चूक दुरुस्त केलीच पाहिजे. बिलकुल. अरुण सावंत, आपण या निमित्तानं जे उत्तर दिलं ते मान्य करायला हवं की ठाण्यामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत, त्यामुळे हे खड्डे पडतायत आणि त्यावर नियंत्रण असायला हवं. एक गोष्ट निश्चित सांगायला हवी की मुंबई सारख्या क्षेत्रामध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम वेगानं पूर्ण होत असल्यानं मुंबईतले रस्ते तुलनेनं कमी खड्डे युक्त राहिलेले आहेत. अनेक रस्ते खड्डे मुक्त झालेले आहेत. त्याचं क्रेडिट तुम्हाला दिलं जाईल. पण ठाण्यात जे घडतंय त्याचे प्रश्न विचारले जातील. अनिश गाढवेंपर्यंत पोहोचतो. अनिशजी, आपण आता फोनद्वारे उपलब्ध आहात. आमच्या प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज येतोय की नाही हे तपासण्यासाठी विचारतो. माझा प्रश्न ऐकायला येतोय का? होय होय, मला आपला आवाज स्पष्ट येतोय. धन्यवाद. अरुण सावंत आत्ताच थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की ठाण्यात आणि आसपासच्या परिसरामध्ये खूप अनेक लोकोपयोगी कामं चालू आहेत, त्याच्यामुळे खड्डे पडण्याचं प्रकरण वाढत चाललेलं आहे. बरं बरं बरं. म्हणजे मग अरुण सावंत किंवा ह्यांच्या पक्षातल्या घरात, यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या घरात, कुणाच्या घरात जर काही घडलं तरच ते प्रोजेक्ट यांची कामं कारण देणं बंद होईल का? आज ज्या महिलेचा मृत्यू झाला 40 वर्ष, मी स्वतः तिथे उपस्थित होतो, मी पाहिलं ती गोष्ट. त्यांच्याविषयी तुम्ही हे कारण देणार का की प्रोजेक्ट चालू आहे? अहो, ते प्रोजेक्ट 10-10, 20-20 वर्षांपासून चालू आहेत. ते काल आजचे प्रोजेक्ट नाही, 2016 पासून मेट्रोचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि आज 2026 आहे. 10 वर्ष ठाणा खड्ड्यांचा त्रास भोगतोय. ठाण्याच्या बाहेरचं मी मगाशी एक लाईव्ह उदाहरण दिलं, तिथे उभा राहून मी व्हिडिओ केलाय. ज्या सॅटिसवर एक तारेवर पत्रा लटकतोय, त्या सॅटिस पुलाचे जे ठाणा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे त्याचे पत्रे बदलायला तुमच्याकडे जर पैसे नसतील, तुम्हाला स्कॉर्पिओ विकत घ्यायच्या असतील तुमच्या अधिकाऱ्यांसाठी, त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्ही म्हणाल खड्ड्यांच्यासाठी तुम्ही कारण ही असली द्याल, हे ठाणेकर सहन नाही करणार. ठीक आहे अनिश गाढवे, वेळेच्या मर्यादेमध्ये उत्तर घेणं गरजेचं आहे. अरुण सावंत बऱ्यापैकी उशिरा चर्चेत आलेत. मी अरुण सावंतांना संधी देतो. अरुण सावंत, सॅटिसवरचा एक लोंबकळणारा पत्रा सुद्धा हटत नाही आणि आसपासच्या परिसरात कारणं दिली जातात की आपण आपल्या स्थितीमध्ये अकारणामुळे ब कारणामुळे खड्डे अनुभवतो. पण हा प्रसादजी, माझा असा समज होता की अनिश गाढवेजी खूप अभ्यासू प्रवक्ते आहेत. जी. उभाटाची बाजू ते अतिशय उत्तमरित्या मांडत असतात, परंतु या डिबेटमध्ये ते फक्त आणि फक्त राजकारण करू पाहत आहेत. जर त्यांनी खरोखर कुठे ठाण्यामध्ये एखादा लटकलेला पत्रा पाहिला असेल तर तो त्यांनी योग्य ठिकाणी योग्य डिपार्टमेंटला जर त्याची कंप्लेंट केली असेल तर त्याच्यावरती त्याचा उपाय होऊ शकतो. त्यांनी केली आहे. त्यांनी अरुण सावंतजी त्यांनी तक्रार केली आहे, पण लक्ष दिलं जात नाहीये. कंप्लेंट करू. अनिशजी यांना विनंती आहे की ऐका उडाले, त्यातला एक लटकलाय साहेब, ठाण्यामध्ये आहे. नरेश मस्केंना वेळ आहे का? ऐकून घ्या अनिशजी,
जर आपण बोला, खरोखर कुठे बोला. कंप्लेंट जी. केली असेल आणि ते ऐकलं जात नसेल तर आपण आदरणीय प्रसादजी यांच्या मार्फत माझ्यापर्यंत ती क्लिप पाठवावी. मी 2 दिवसात त्याच्यावरती उपाय करून दाखवतो. ठीक आहे, चला निदान आपण हे आश्वासन दिलं, आपण याचा पाठपुरावा करू. मला वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवतो आणि चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना या चर्चेत आपलं अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद देतो. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.